नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये केवळ बंगालच्या उपसागरामध्ये थोडं वातावरण आहे. संपूर्ण भारताचा भूभाग निरभ्र झालेला आहे. ज्या ठिकाणी जे मान्सून ट्रप आहे त्यामुळे त्या बाजूने थोडं वातावरण आहे, परंतु विशेष वातावरण सध्या भारतामध्ये नाही. कधी नाही अनुभवलेले एल निनोचे दुष्परिणाम आपण यावर्षी अनुभवतो आहोत. 13 तारखेला आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला उष्णतेची लाट दिसते. जुलै हा तसा पावसाचा महिना भारतामध्ये, परंतु आपल्याला उष्णतेची लाट दिसते. ही अतिशय आश्चर्यकारक बाब आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तेलंगणापर्यंत पाऊस आहे, परंतु बाकी भारतातील पाऊस कमी झालेला आहे. 14 तारखेला देखील उष्णतेची लाट आंध्र प्रदेशमध्ये कायम आहे आणि इतरत्र देखील उष्णतेची लाट जरी दाखवली नसली तरी पावसाचं प्रमाण जसं कमी होतं तसं उष्णतेचं प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. केवळ पूर्व भारताकडे थोडं पावसाळी वातावरण आहे, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण आहे, मात्र महाराष्ट्रात 14 पर्यंत कुठलंही वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 15 तारखेला आपण स्थानिक वातावरण सांगतो, परंतु भारतीय हवामान खात्याकडून असं कुठल्याही प्रकारचा अंदाज महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला नाही. 16 तारखेपर्यंत भारतात अगदी किरकोळ काही राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे, अन्यथा कुठेही पाऊस नाही. जुलै महिना सर्वाधिक देशातला पावसाचा जवळपास 17 तारखेपर्यंत आपण बघतो. विशेष पाऊस नाही आहे भारतामध्ये. 18 तारखेला देखील आपण बघतो की अगदी दूर दूर आपल्याला कुठल्या राज्यांमध्ये पाऊस दिसत नाही आणि प्रत्येक दिवशी 2-2 टक्क्याने जी काही पावसाचं प्रमाण जुलैमध्ये तयार झालेलं होतं ते घटत चाललेलं आहे. सध्या देशाचा विचार करता देशामध्ये केवळ या भागामध्ये आपल्याला थोडी पावसाळी परिस्थिती दिसते आणि पूर्व भारतामध्ये थोडं या ट्रपच्या आजूबाजूने किनारपट्टी भागात थोडं पावसाळी वातावरण आहे, अन्यथा भारतात विशेष पावसाचं वातावरण नाही. महाराष्ट्रातल्या टक्केवारीचा आपण दररोज अंदाज घेतोय. काल जो 100% होता तो 3% घटलेला आहे एका दिवसात आणि आज 97% पावसाचा अंदाजमध्ये आपण आहोत. महाराष्ट्रामध्ये आता मान्सूनची सरासरी 97% पोहोचली आहे आणि पुढे जर पाऊस झाला नाही तर 2-2, 3-3 टक्क्यांनी दररोज घटणार आहे. याचा अर्थ काय होतो, आपण मोठ्या दुष्काळाकडे ओढले जातो आहोत. परंतु अचानकपणे तयार होणारं पावसाळी वातावरण आणि होणारी अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस, यामुळे ही पर्सेंटेज किंवा ही टक्केवारी आपण चढताना किंवा उतरताना बघू, पण प्रत्यक्षात ग्राउंड क्लिअरिटी ज्याला म्हणतो आपण, प्रत्यक्षात पावसाची परिस्थिती काय होईल हे आपल्याला बघावं लागतं. कालपर्यंत भारतातील परिस्थिती सुधारलेली होती. 84% पावसाची नोंद होती. आज तीच पावसाची टक्केवारी 2% घटून 82 वर आलेली आहे. याचा अर्थ काय की भारतातील पावसाचं प्रमाण जसं कमी होईल तशी ही टक्केवारी कमी होणार आहे आणि जसं पावसाचं प्रमाण वाढेल तशी टक्केवारी पुन्हा सुधारणार आहे. कालपर्यंत दुष्काळी परिस्थितीचा आढावा आपण जेव्हा घेतला तेव्हा केवळ मराठवाडा आणि गुजरातचा पश्चिमी भाग हाच दुष्काळी होता. आज मात्र यामध्ये राजस्थानच्या पश्चिमी भागाची भर पडली आहे, मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागाची भर पडली आहे, आंध्र प्रदेश आणि रायलसीमाची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी म्हणजे आपल्याला 11 आणि 12 तारखेचा जो काही 24 तासाचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये हे घडलेलं आहे. आज 13 तारखेला भारतामध्ये पूर्व भारताचा अपवाद वगळता केवळ या भागामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण दिसते, अन्यथा पावसाचा कुठेही प्रभाव नाही. तीच परिस्थिती 14 तारखेलाही कायम आहे. तीच परिस्थिती 15ला कायम आहे, परंतु कोकण किनारपट्टी गुजरातकडे ढगाळ परिस्थिती वाढेल. वातावरणात काहीही सुधारणा 16 तारखेला देखील नाही. 17 तारखेला विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या घटना महाराष्ट्रात असू शकतात, मात्र वातावरणात खूप निगेटिव्ह परिणाम होतोय. तीच परिस्थिती आपल्याला 18 तारखेलाही दिसते. 19 तारखेपासून कमीत कमी ढगाळ परिस्थिती तरी वाढेल. भारतात काही भागात पावसाची सुरुवात होऊ शकते.
कोकण किनारपट्टीला हलकी पावसाळी सुरुवातीची शक्यता वाढते. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या शक्यता ह्या 20 तारखेपासून आहेत. तोपर्यंत विशेष वातावरण नाही. आणि आपण या ठिकाणी बघतो की केवळ पूर्व भारतामध्ये पाऊस होईल. कोकण किनारपट्टीला हलकं वातावरण तयार होईल, परंतु फार समाधानकारक वातावरण नाही. थोड्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज 21 तारखेपासून सुरू होतील आणि पाऊस जो सुरू होणार आहे हा संपूर्ण मान्सूनची जी ट्रप आहे हिमालयाला पॅरलल, या भागामध्ये आपल्याला मान्सूनच्या थोड्या ॲक्टिव्हिटीज दिसतील. कोकणामध्ये थोड्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. JFHच्या या न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार पहिल्यांदा पावसाळी परिस्थिती थोडी महाराष्ट्रामध्ये, अगदी ती पण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणामध्ये 22 तारखेला दिसते. म्हणजे 22 तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही, भारतात पाऊस नाही. मात्र हा JFS मॉडेलचा अंदाज, हे लक्षात घ्या. JFS मॉडेलचा अंदाज महाराष्ट्राला फारसा उपयोगाचा नसतो. महाराष्ट्रात काही घडणार असेल तर आपल्याला ते केवळ ECMWF मॉडेलनुसार घडेल, की अगदी रखरखीत उन्हाळ्यासारखा खंड आपण सध्या अनुभवतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर थोडी ढगाळ परिस्थिती बघायला मिळते. 14 तारखेला थोडी यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु विशेष नाही. महाराष्ट्रासाठी त्याचा फार फायदा नाही. 15 तारखेपासून ECMWF मॉडेलने वातावरणीय बदल दाखवलेले आहेत, परंतु मी यापूर्वी सांगितलेले एल निनोच्या वर्षामध्ये मॉडेलचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय 50% आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे काही वातावरण दाखवलं जातं ते अगदी एवढं वातावरण तयार होईल असं सांगता येत नाही, परंतु तरी देखील स्थानिक पावसाचं वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडून तयार होण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या दाखवण्यात आलेली आहे. 16 तारखेला यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मात्र पावसाच्या सरी सुरू होतील आणि मग काही ठिकाणी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक वातावरण होईल. 17 तारखेलाही वातावरणात थोडी सुधारणा आहे, परंतु फार समाधानकारक नाही. 18 तारखेपासून मात्र ठिकठिकाणी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे. तोपर्यंतचे वातावरण हे अतिशय किरकोळ आहे, परंतु काही घटना आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य मराठवाड्यामध्ये किंवा कोकण किनारपट्टीला वाढताना दिसतात, पूर्व विदर्भात वाढताना दिसतात. 19 तारखेपासून कोकणातील वातावरण सह्याद्रीच्या आजूबाजूने बदलेल आणि पावसाला सुरुवात होईल. 20 तारखेपासून तर महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पहिल्यांदा लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या भागात पावसाचं वातावरण तयार होताना दिसते स्थानिक स्वरूपामध्ये. 21 तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. 22 तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण जरी असलं तरी कोकणातला पावसाचा प्रभाव कमी होतोय. अंतर्गत मराठवाड्यातही विशेष पाऊस नाही, म्हणजे आपण साहजिकच आहे, चिंता वाढते. आणि जुलैच्या या कालावधीत जर पाऊस झाला नाही तर मात्र पिकं वाचवणं, पेरलेली कठीण आहे आणि पुढची पेरणी तर अशक्यच आहे. पण 23 पासून पाऊस सुरू होईल असं म्हणत असताना जर सिस्टम महाराष्ट्रावर आलीच नाही तर मात्र ही शक्यता कमी होईल. पूर्व विदर्भात याचा प्रभाव थोडाफार दिसतोय. 24 तारखेला असं दिसतंय की पूर्व विदर्भाच्या अतिशय पुढच्या टोकावरून ही मध्य प्रदेशकडे सरकते, त्यामुळे सुधारणा काही होण्याची शक्यता दिसत नाही. 25 तारखेला आपण बघतो महाराष्ट्राला कलाटणी देऊन, चकवा देऊन ही सिस्टम छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. कालपर्यंत जी महाराष्ट्रावर स्पष्ट दाखवली गेली होती वादळी प्रणाली तर महाराष्ट्रावर आता सध्या येताना दिसत नाही. स्थानिक वातावरणावरच समाधान मानावं लागेल आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस हा अतिशय किरकोळ असतो. आपण याही ठिकाणी बघतो आपण 27 जुलैपर्यंत पोहोचतो, म्हणजे जुलै संपतोय आणि जुलै हा सर्वात अधिक पावसाचा महिना आहे. जर या महिन्यात पाऊस झाला नाही तर मात्र चिंतेचे ढग कठीण आहेत.
JFS मॉडेलमध्ये कुठेही पाऊस दाखवलेला नाही. थोडाफार पाऊस आपल्याला ECMW मॉडेलने दाखवला आहे, परंतु तोही फार समाधानकारक नाही. की 15 तारखेपर्यंत कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरणाच्या पलीकडे वातावरण महाराष्ट्रात नाही. 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात किरकोळ स्थानिक वातावरणाच्या पलीकडे वातावरण नाही. केवळ गोंदिया आणि भंडारा, गडचिरोलीच्या काही भागात थोडा पाऊस होऊ शकतो आणि कोकणात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जुलै महिन्याचा पॅटर्न हा केवळ पूर्व विदर्भ आणि कोकणासाठीच असतो, इतरत्र विशेष पाऊस होत नाही. जोपर्यंत एखादी वादळी प्रणाली महाराष्ट्रावर येत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानकारक पावसाची शक्यता होणार नाही. आपण या ठिकाणी बघतो स्थानिक वातावरणाची शक्यता 13ला नाही आहे, 14ला देखील नाही. 15 तारखेपासून थोडा प्रभाव आपल्याला मॉडेल दाखवतंय आणि हे ECMW मॉडेल आहे. आपण केवळ आशेवर या ठिकाणी हा अंदाज बघतो. थोडी अपेक्षा 16 तारखेलाही आहे, 17लाही ठिकठिकाणी थोडं वातावरण निर्माण होईल. परंतु एखादा खंड संपल्यानंतर जे पावसाळी वातावरण तयार होतं ते अतिशय किरकोळ असतं, कारण पावसाचं वातावरण जुळण्याकरता स्थानिक वातावरण जरी असलं तरी ते फारसं जुळत नाही. 18 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण जास्त जुळेल असं दिसतंय, कोकण किनारपट्टीलाही असेल. परंतु एकतर मॉडेलचे 50% अंदाज जुळत नाहीत, त्यात अतिशय किरकोळ वातावरण दाखवलं जात आहे. बघूयात, कुठलीही सिस्टम महाराष्ट्रावर येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. कालपर्यंत आपल्याला महाराष्ट्रावर 100% सिस्टम येईल असं दाखवलं जात होतं. बघूयात आपण, तरी देखील पश्चिमी शाखा ही सक्रिय होण्याची शक्यता 15 तारखेनंतर आहे आणि त्या जीवावर आपल्याला 18, 19, 20 स्थानिक वातावरणाचा पाऊस होईलच. कधी कधी स्थानिक वातावरणाचाही पाऊस आपल्याला एखाद्या सिस्टमपेक्षा चांगला देखील होतो, त्यामुळे आपण तेही बघूयात. पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण 21ला आहे, 22ला आहे, परंतु 21-22ला थोडं वातावरण कमजोर आहे. आपण पूर्व विदर्भामध्ये केवळ पावसाची शक्यता बघतो, पण ती अतिशय शेवटच्या टोकाला आहे. आपण 23 पर्यंत पुन्हा मान्सून 21, 22, 23 वीक बघतो. म्हणजे जर सिस्टम दूरवरून गेली तर पुन्हा ज्या तारखांना आपण पाऊस सांगितला त्या तारखांचा पाऊस देखील कमजोर होण्याची शक्यता आहे. आणि शेवटी स्थानिक वातावरणाच्या पावसावरच समाधान मानण्याची वेळ आपल्यासमोर येते की काय, अशी परिस्थिती आहे. जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस ज्या भारतामध्ये पडतो त्या भारतामध्ये कुठे पावसाचे ढग देखील नसणं, हा एल निनोचा किती दुर्गामी परिणाम आहे हे आपण बघतो. त्यामुळे सर्व यावर्षीचे अंदाज चुकतायत. कसोटीची परिस्थिती आहे, त्यामुळे सर्वांनी जाणीव ठेवा. विनाकारण चुकीच्या कॉमेंट्स कुठे करू नका. लोकभावनेचा विचार करा आणि जी सत्य परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांसमोर मांडा.